सर्व पालकांना माझा नमस्कार. मी अमित आडे. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जे पालकवर्ग आहे ज्यांच्याजवळ आपल्या मुलांना चांगलं शिक्षण घेण्यासाठी पैशाची तडजोड नाही, त्यांच्याजवळ पैसा हा अपुरा पडत आहे. आजकाल खाजगी शिक्षण म्हटलं तर पैसा भरपूर लागतो आणि सध्या जो ट्रेड आहे एज्युकेशनचा तो खाजगी शिक्षणामध्ये लोक त्याकडे जास्त वळत आहे. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचं चांगलं भविष्य निर्माण व्हावं, चांगल्या पुढे चालून ते चांगले सुशिक्षित नागरिक होऊन चांगल्या पदावरती पोहोचावे आणि त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, या दृष्टीने जगसुद्धा हे पुढं जात आहे. चांगलं जे काही म्हणजे आपल्या याच्यामध्ये बदल घडत आहे एज्युकेशनमध्ये. त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसीनंतर काही शिक्षणामध्ये झालेला बदल आहे. तर यामुळे काही पालकवर्ग ज्यांच्याजवळ पैसा नसतो शिक्षणाचा, त्यासाठी गव्हर्नमेंटने खाजगी शिक्षण संस्थांमध्ये RTE पद्धत जी आहे ते चालू केलेली आहे. त्या अंतर्गत RTEचा फॉर्म भरून तुम्ही तुमच्या मुलांचा नंबर लागला तर तुम्हाला त्यांना शिक्षण हे मोफत त्यामधून मिळत असते. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांची ॲडमिशन करायची आहे, पहिल्या वर्गापासून तर 8वीपर्यंत RTE शिक्षण हे मोफत आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे ते 17 फेब्रुवारीपासून तर 10 मार्चपर्यंत आहे. त्या संदर्भात थोडी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. बघा पालकांनो, तुमच्यासाठी खूप खुशखबर आहे. RTE 25% मोफत प्रवेश प्रक्रिया 2026 ते 27 सुरू झालेली आहे. पात्रता यासाठी वय 6 वर्ष पूर्ण असावं लागतात. बालवाडी किंवा पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट शासन निर्णयानुसार असणार आहे. उत्पन्न काय, तर उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे लागते. खुला प्रवर्ग आणि OBC साठी आहे. त्यानंतर आरक्षण जे आहे ते अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST आणि दिव्यांग मुलांसाठी उत्पन्नाची अट यामध्ये नाही आहे. त्यानंतर यासाठी आता लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे, तर डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहे, तर तुमचा रहिवासी पुरावा, आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, घरपट्टी पावती, त्यानंतर जन्माचा दाखला. तुम्ही जर शहरात राहत असेल तर नगरपालिका, गावात राहत असेल तर ग्रामपंचायत यांचा अधिकृत तुम्हाला दाखला तिथे द्यावा लागतो. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा सन 2024-25 किंवा 25-26चा दाखला SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सोडून बाकीचे जे काही OBC आहे, खुला प्रवर्ग यांच्यासाठी दाखला जो आहे तो अनिवार्य आहे. तरीसुद्धा SC ST प्रवर्गातील सुद्धा लोकांनी दाखला काढून ठेवा, कधी पण लागू शकते. त्यानंतर जातीचा दाखला, वडिलांचा किंवा मुलाचा जातीचा दाखला, मुलाचा जर काढला असेल तर मुलाचा किंवा वडिलांचा दाखला तुम्ही त्यामध्ये जोडू शकता. त्यानंतर आधार कार्ड, मुलाचे आणि पालकांचे दोन्ही आधार कार्ड त्या ठिकाणी लागते. त्यानंतर दिव्यांग, 6 नंबरला दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त अपंगाचे जे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते तुम्ही काढून घ्यायचं आहे. ते तुम्हाला तिथे आवश्यक कागदपत्रामध्ये लागणार आहे. त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया जी आहे कशी होणार आहे, तर तुम्ही आधी नोंदणी करायची आहे. अधिकृत पोर्टलवर जाऊन पालकांनी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे आधी. त्यानंतर अर्ज भरावा लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शाळा निवडायची आहे. कागदपत्रांची माहिती त्यामध्ये भरायची आहे. त्यानंतर यामध्ये ही पद्धत जी आहे, अर्जाची छाननी झाल्यानंतर संगणकीय सोडत म्हणजे लॉटरीसारखी पद्धत ही यामध्ये असणार आहे. जर तुमचा मुलाचा जर नावाचा नंबर जर त्यामध्ये आला लॉटरीसारखा, तर तुमच्या विद्यार्थ्याचं शिक्षण ज्या खाजगी शिक्षण संस्थेमध्ये तुमच्या मुलाचा नंबर लागला त्या ठिकाणी त्याची ॲडमिशन होणार आहे. पडताळणी कशी होणार, तर निवड झालेल्या पालकांची कागदपत्रे पडताळणी समितीकडे जमा करावी लागणार आहे. तर त्या अंतर्गत तुमचे डॉक्युमेंट जे आहे, तुमचे कागदपत्र पडताळूनच त्यानंतर तुमच्या अर्जाचा नंबर त्या ठिकाणी नमूद करणार आहे. जर तुम्ही एका व्यतिरिक्त जर 4-5 असे फॉर्म जर भरले तर तुमचा एकही अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही अशी सूचना त्यामध्ये नमूद केलेली आहे. त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर यासाठी आता कालावधी दिला आहे, टाइम टेबल दिला आहे की जर अर्जाची सुरुवात ही 17 फेब्रुवारी 2026 पासून तर
10 मार्च 2026 अंतिम तारीख, शेवटची तारीख ही 10 मार्च असणार आहे. त्यामुळे कालावधी खूप कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे पालक आहे आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी म्हणजे धडपड करतात, त्यासाठी त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि भविष्यामध्ये मुलांसाठी सुद्धा एक संधी आहे की आपलं शिक्षण जर चांगल्या पद्धतीने खाजगी शिक्षण संस्थेमध्ये, इंग्लिश मिडियम शिक्षण संस्थेमध्ये जर झालं तर आपल्या संधी पुढे चालून मिळू शकणार आहे. त्यामुळे पालकांनो, याची अधिकृत लिंक सुद्धा आहे. तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन admission.maharashtra.government.in या वेबसाईटवर तुम्ही लिंक जे आहे याच्यामध्ये टाकून तुम्ही ॲडमिशन फॉर्म जे आहे ओपन करू शकता. तिथे तुम्ही माहिती भरू शकता आणि फॉर्म फिलअप करू शकता. संबंधित अधिकारी आहे यासाठी. जर तुम्हाला काही चौकशी जर करायची असेल, या संदर्भात माहिती जर काढायची असेल तर तालुका स्तरावरती गट शिक्षण अधिकारी BEO, त्यानंतर पंचायत समिती स्तरावरती आहे, त्यानंतर जिल्हा स्तर आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि जिल्हा परिषद. तर त्यामध्ये तुम्हाला या दोन्ही स्तरावरती या संदर्भात RTE अंतर्गत या संदर्भात माहिती तुम्ही काढू शकता. हा फॉर्म भरताना तुमचा मोबाईल नंबर जो कायमस्वरूपी असला पाहिजे. वेगवेगळे नंबर टाकू नका. एकच चालू असणारा नंबर यामध्ये तुम्ही नमूद करायचा आहे, जो की तुम्हाला OTP येणार. तुम्हाला जर काही याच्या संदर्भात माहिती जर मिळाली तर तुम्हाला SMS द्वारे ती माहिती पुरवठा करणार. त्यामुळे अशी माहिती एकच नंबर ठेवा. ओके. तर अशा पद्धतीनं पालकांनो, आदर्श पालकांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या म्हणजे मुलांचा नंबर जर लागण्यासाठी धडपड करत असता, एज्युकेशन घेण्यासाठी जर त्यांच्यासाठी प्रयत्न करत असाल तर आजच तुम्ही RTEचा फॉर्म भरा. 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झालेली आहे. अंतिम शेवटची तारीख ही 10 मार्च असणार आहे. असे काही अपडेट जी माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून वेगळी माहिती घेऊन भेटूया. ओके. धन्यवाद मित्रांनो.